झोप येऊ राहिली. कधी ते राणी ना तर जीवावर येऊन राहिलं. त्याचे पप्पाही नाही येऊन राहिले. मला म्हणाला फोन केला आता निघालो. कधी येतात काय माहिती. मला तसं आज झोपच येऊन राहिली. कशाला येऊन राहिले काय माहिती ते घरी. काम नसेल काही नाही तर ऑफिसमध्ये काही नसेल म्हणून येऊन राहिले असते. जाऊ दे आज झोपायला नाही परत ते घरी येऊन राहिले मी का झोपून राहू का. जाऊ दे थोडं फ्रेशच होते. चेहरा धुते जरा चेहरा धुतला की झोप चालली जाईल. कशी काय झोप येऊन राहिली काय माहिती. रोज येत नाही का पण एकटी घरी असते तो. आणि आता ते हे दोघंही घरी येत तर मला झोप येऊन राहिली. माझं काही खरं नाही. विचित्रच आहे सगळं. चहा बनवू का. जाऊ दे आता आले कीच बनवते नाही तर. काय कोण जांभळा दिला चालू आहे? अहो तुमची झट कोण राहिली होती. काही नाही तशाच जांभोळी आली. दुपारी झोपा काढत असशील ना म्हणून झोप येऊन राहिली. उगाच फोन केला मला वाटलं फोन लावला मी इकडे आलो होतो म्हटलं चला घरी. कशी हो मी का दुपारी झोपत असते का. आता कधी कधी झोपते आता दुपारी पहा मी एकटीच असते मग बोर झालं तर झोपते. नाही तर झोपत नाही मला घरातलीच तर कामं पुरतात. आज तशीच झोप आली होती. आलो म्हणजे इकडे आले होते का तुम्ही मला काय वाटलं तुम्ही हाफ डेच टाकला का. अगं इकडे ऑफिसची मीटिंग होती एका क्लायंट सोबत. तो काही आला नाही. त्याचा मेसेज आला आता संध्याकाळी येतो. मी टाकून दिलं आउट ऑफ एरिया. चल आलो घरी. बरं झाले आले. आपण ना आज पिक्चर पाहायला जाऊ. अरे बा मी झोप काढायला आलो. स्पष्ट सांगायचं झालं तर मी नाही पिक्चरला काय का घरी आलो नाही की चला शॉपिंगला चला पिक्चरला. तर शांत रिलॅक्स घरी झोपायचं का बसायचं का काही. जा काहीतरी आण बरं मला खायला. बर ठीक आहे. अरे मंदा टीव्ही चालू कर बरं. हो करते. आणि मला एक ग्लास पाणी आणशील बरं. हो आणते. रिमोट. हे काय इथंच काय. अच्छा ठीक आहे माझा फोन चार्जिंग लावतो बरं. हो सगळे चहा ठेवते चहा म्हणतात तर. काय आलं बरं झालं एवढंच आहे नाही तर आता म्हणत होते की घरी आलो चहासाठी. अद्रक नाही टाकलं. आता ना संध्याकाळी जाते नाही तर उद्या सकाळी भाजीपाल्यात अद्रक जरूर आणते. अद्रक चहा यांना खूप आवडते आलं घालून चहा. एवढा आहे आता हे घालून देते यांच्या चहात. एकच कप करते यांचा माझा नंतर करते. 2 कपाला एवढं पुरणारही नाही. पण त्यांना चांगला स्ट्रॉंग आल्याचा चहा आवडते. हो जाऊ दे टीव्ही नाही पाहत अंगच टाकतो. मंदा हे कर खायला कर बरं काहीतरी भाजी गिजी कर जरा पकोडे कर बरं छान. भाजीपाला आहे का मिक्स व्हेज पकोडा कर बरं मग छान. बरं चहा ठेवलाय ना माझा चहा घेता का कसं. नाही राहू दे चहा. पहिले पकोडेच कर पकोडे खाऊ. राणी कधी येते राणी कुठं गेली. हा ती इथं गेलेली आहे राशीच्या घरी. चहा बंद करू मग. हो कर पकोडे कर मस्त. हिरवी मिरची तळजो त्याच्यासोबत. चटणी आहे का. चटणी तर नाही हो आता कुठली पुदिन्याची चटणी नाही कुठली चटणी नाही. अरे खटाई कशी चिंचेची खजूरची चटणी. नाही करते ना मी. हो पटकन करते काय वेळ लागते. हा चिंचेची चटणी करते आणि पुदिन्याची चटणी करते. पुदिना आहे थोडासा फ्रीज मध्ये सोकलेला आहे पण होते पण त्याचं करते मी. हा कर बरं आज छान मस्त मूड झाला पकोडे खायचा. कर कर. हो, 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 हो. किती वेळ मंदा झाले नाहीत का. आ अजून बेसनही नाही काढलं मी डब्यातलं भाजीपाला चिरणं हे ते का एका सेकंदात होते का. थांबा जरा 15-20 मिनिटं लागतात. असं ताबडतोब कसं काय होणार आहे. चटण्या करायला लागतात हे करायला लागते. अरे किती वेळ त्याच्यापेक्षा बाहेर खाल पुरले असते. अशी आहेत घरी आपण एवढ्या हौशीनं करून राहिलो. ते बाहेर खायला पुरले असते बाहेर हो त्यांनी तर 10 मिनिटाच ऑर्डर येते. बाहेरही हॉटेलमध्ये म्हटलं ऑर्डर दिली तर 15-20 मिनिटं लागतातच. काय काय काही येऊ तुमचं मग फोन करायला पाहिजे होता मी करून ठेवत होती नाहीतरी बसलेलीच होती मी घरी. मग फोन केला असता तर तसं वेळेवर होते का. थांबा थोडीशी आता करते ना. अगं ये ना माझ्याकडे ना छान ती बार्बी डॉल खेळूया ना आपण. नको माझं होमवर्क आलंय माझी मम्मी ओरडेल ना. बाय मी नाही येणार जा आता तू. अगं ये ना माझी डॉल पाहून तर घे. ओके चल ठीक आहे बघून घेते मी तुझी डॉल. अगं तुझे पप्पा आलेले आहेत ना घरी. तू तर म्हणत होती तुझे पप्पा घरी नाही. अरे मला माहिती नाही पप्पा. पप्पा तुम्ही कधी आले. अरे बाई आता आलो थोडा वेळ झाले. खेळून राहिल्या का आज होमवर्क नाही का ट्युशन. आहे ना पप्पा ट्युशन आहे. होमवर्क नव्हता आज काही म्हणून आम्ही बसलो मग ग्रुप डिस्कशन केलं आम्ही दोघींनी. एक प्रॉब्लेम होता आम्हाला मॅथचा त्याच्यावरती हो ना ग राशी. हो हॅलो अंकल. हॅलो बेटा कसं चालू आहे अभ्यास. छान चालू आहे. ए चल ग चल माझ्या रूम मध्ये मी तुला दाखवते ना माझी डॉल. माझ्या दीदीने दिली ना. राणी. हा मम्मी राशी आली आपल्याकडे माझी डॉल बघायला. ओके बेटा. काय चालू आहे मंदा झालंच नाही का अजून. कमाल आहे तुमची. यावर इकडे कापा भाजीपाला कापा हा जरा कांदे कापा बटाटे कापा पत्ता गोबी हे सगळं कापून द्या बरं मला. पटकन होते मग चला या. तुम्ही हो कसं काय म्हटलं तुम्हाला समजत नाही का मुलांची टेस्ट राहते. आता त्यांचं PT1 राहणार आहे.
आणि तुम्ही कसं काय हो, आईला समजत नाही का? मुलांच्या परीक्षा असतात, काही त्यांचं ट्युशन शाळा, का त्यांना सुट्ट्या मिळतात का? असं उन्हाळ्याचा थोडी प्रोग्राम आहे. आणि असं लगेच कशाला ठेवलं? आता दिवाळीत करता येत होतं ना. अक्कल गहाण ठेवायला गेली का? नाही नाही, दिसून नाही राहील तो याचं. गहाण ठेवली वाटते. तो काय 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 कार्यक्रम आहे का कोणता? कधी तुमच्या हौशेनं करा. काही वेळ काळ काही नसते काय? तर तुला तो लेकराला दिवाळी सुट्ट्यात म्हणून तिला साडी दिवाळीत नेसवतो तू. आणि तिची त्याच्या पहिले डिलिव्हरी झाली तर मग राहिली का साडी नेसवणं? का तुला अक्कल नाही का जरशी? एवढी कोणती बिझी असतो? आता 8 दिवस झाले जाऊन आले तेव्हा नाही म्हटलं तू की माझ्या मुलांना सुट्ट्या नाहीये, मी कशी जाऊ? तुम्हाला माहिती नाही का माझ्या पप्पांना बरं नव्हतं म्हणून मी भेटीला गेली होती ना. तर मी कशी पिकनिकला गेली होती का? मग भेट घेऊन तू एका दिवशी वापसही येऊ शकली असती. हा, मी भेटीला जायसाठी नाही नाही म्हटलं. मग मी तुला म्हटलं होतं की तू एकटी जा, भेट घे आणि चालली ये. मुलांना नेऊ नको सोबत. उगाच त्यांची शाळा ट्युशन पडते. तेव्हा तर तू म्हणाली नाही नाही, त्यांची भेट होती पप्पांची. मग ठीक आहे, झाली भेट. लेकरांनी नेलं, बरं वाटलं त्यांनाही. पण मग आज गेल्यावर उद्या वापस का नाही आली तू? 8 दिवस भेट घेतली का? हा, तेव्हा नाही का लेकराच्या शाळा पडल्या मग? मग एक चक्कर तिकडे मारायला लागत होता गावाला माझ्या. त्यांनाही वाटलं असतं की आजी आबाजीची भेट घ्यावती, आजी आबाजीच आहे, त्यांनाही लेकराची आठवण येते. इकडे नाही गेले तू. अं, अं, म्हणजे वेळच कुठं होता? हो हो, वेळच कसा असणार आहे तुला. तर जाऊ दे, मला काही फरक नाही पडत फालतू गोष्टीचा. पण एखादी तरी जबाबदारी घे घराची सून म्हणून. आ, एकुलती एकच नणंद आहे, तिच्या थोड्या काही हौस न्यूज पुरव जराशी. एवढी नको पावरात येऊ. हा, कधी माझ्या घरचं काम म्हटलं की तुला तुझ्या लेकरांचं शिक्षण येते आडवं. हा, तिकडे जायच्या वेळेस नाही येत ग तुझं शिक्षण आडवं. हा, नुसतं नाटकं करतं, मला समजत नाही का? आणि तुझ्याच्याने कुठला कार्यक्रम राहणार नाहीये म्हटलं. मी सगळं करतो माझ्या बहिणीचं, माझ्या आई वडिलांचं. पण तू जर आली तर तुझाच मान वाढीन म्हटलं. नाहीतर काय तुझ्याच्यानं कुठला कार्यक्रम राहणार नाहीये माझ्या घरचा. आणि तुला काय वाटलं, तू जर आली नाही तर माझ्या बहिणीचा कुठला सोहळा राहणार आहे का? थाटामाटात साजरा करतो मी. ऑर्डर देतो म्हटलं कॅटरिंग वाल्याला. हा, मोठ्या हॉटेलमध्ये करतो, करायला कोणी नसेल तर. कशाला आईलाच दगदग देऊ? पैसा आहे माझ्याजवळ, कमावता आहे तिचा भाऊ. आणि काऊन तिची तेवढी हौस नाही पूर्ण करू मी? हा, आता बरं पैसे आले. हा, 2 वर्ष झाले मी म्हणून राहिली मला पाटल्या करायच्या सोन्याच्या, तेव्हा तुमच्याकडे तर पैसा नसते. हा, मी 10,000 मागतो तर तेवढं नाही होऊन राहिलं की द्या मला, तेवढे मी जमा करते त्याच्या पाटल्या करते. सोनं बघा ना किती गगनाला मिळालं, पण माझ्या पाटल्या झाल्या नाही. हा, तेव्हा नाही तुमच्याकडे पैसा उरत. आता एवढा मोठा कार्यक्रम करायची काय गरज आहे? साडी नेसवण्याचा कार्यक्रम घरगुती होते ना. कशाला एवढा हॉटेलमध्ये एवढं मोठं करावं लागते? तेव्हा खर्च नाही दिसत तुम्हाला. आणि मला काही घेऊन द्या म्हटलं तर खूप खर्च दिसतो. बघ ना तुमच्याजवळ पैसे. बरा सोन्याचा विषय काढला. तुझा भाऊ कधी त्या बांगड्या वापस देते? झालंच नाही का त्याचं? हा, 2 वर्षासाठी 4 वर्षासाठी 2 महिन्यासाठी नेतो बाप्पू. हा, आणि 2 महिन्यात वापस देतो. खूपच त्याला अडचण आली होती पैशांची. आणि तू खसकन हातातल्या बांगड्या काढल्या आणि भावाला ठेवायला दिल्या. मी नाही नाही म्हटलं. म्हटलं का? हा, म्हटलंय नाही का देतं. तुझी जबाबदारी आहे, लहान भाऊ आहे, दिलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे भावाची काही माणुसकी असेल ना. हा, 4 वर्ष झाले ना, का बसल्या का त्या बांगड्या? हा, काही वापस सोडून गिडून आणल्या की नाही, का मोडल्याच त्यानं डायरेक्ट? म्हणजे माझा तो भाऊ का तुम्हाला काय हलकट दिसला का? हा, तो काय एवढा गरीब आहे का? का त्याला काय काय हे नाहीये? अडचण आली होती त्याला म्हणून तो तर नाही म्हणत होता. मीच दिलं त्याला. माझा भाऊ एका दिवशी आणते बांगड्या सोडून, त्याच्यासाठी काय आहे ते? मग आणायला लाव ना. किती दिवस झाले? त्याला काय आहे? तो तर एका दिवशी आणतो काढून. म्हणजे तुम्ही का त्याला हलकट बघून राहिले का? माझा भाऊ किती श्रीमंत आहे म्हटलं. त्याला काय काय त्याच्या का पैसे नाही का त्याच्याकडे? आता फोन लावला तर तो मला आणून देतो. असं? मग असेच 4 वर्ष गेले वाटते. मग लाव ना फोन. हा, लाव फोन. त्या बांगड्या कधी आणतो मला तुझ्या भावाला विचार तेवढं. हं? नाही, त्याबद्दल माझा काही प्रश्न नव्हता. द्यायलाच पाहिजे, मदत करायलाच पाहिजे. तो खूप श्रीमंत आहे, पैशाचा धूरच आहे त्याच्याकडे. तर त्या धुरात म्हटलं आपल्या बांगड्यांना वाहून जाव. हा, आपण आहे गरीब. हा, तर गरीब माणसांनी कसं आपापल्या अवकातीत राहिलेलं बरं राहते, आपलं सांभाळून ठेवलेलं. हा, तुझा भाऊ पाला एवढा श्रीमंत, त्याला कशाची काय? विसरून जाईन नाही तर तू. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीच्या गोंधळात तुझ्या काय 2 बांगड्या त्याच्या लक्षात राहतील? राहून जातील ना आता सोनाराकडे, जिथं ठेवल्यात तिथं. ठेवल्यात का मोडल्यात? हलकट नका बघू माझ्या भावाला. माझ्या भावाकडे का पैसे नाही आहेत का? आता
फोन लावते मी त्याला, आता फोन लावते. आणि बघा तो संध्याकाळपर्यंत तुमच्या बांगड्या परत देतो की नाही तर. आणि माझ्या पप्पांनीच केल्या होत्या, लग्नातल्याच होत्या, तुम्ही नव्हत्या केल्या. दिल्या तर माझ्या भावाला काही काही तुमच्या घरच्याने दिल्या, मी माझ्या पप्पांनी दिल्या होत्या मला करून. एवढं नका दाखवू. माझा भाऊ का तुम्हाला हलकट वाटला का? माझा माहेर का तुम्हाला असंच वाटलं का? किती श्रीमंत आहेत ते, किती बाई माझे पप्पा किती करतात माझ्यासाठी. माझा भाऊ जीवाला जीव देते. आणि थोडीशी काय मदत केली मी माझ्या भावाला, ते माणसानं किती हलकटासारखं केलं. आता फोन लावते माझ्या पप्पांना. माझा भाऊ काय एका दिवशी मागण्या काय अख्खं सोन्याचं दुकान विकत घेऊ शकते. हे ते फक्त बाजार भरणं, फिशी लढणं आणि बापाले फोन लावणं. खरं बोललं की सगळेले जमते. एवढा पैशाचा धोर निघून राहिला, एका दिवशी सोन्याचं दुकान विकत घेते, तर त्याला मला दुकान राहू दे, माझ्या बांगड्यात दे म्हणा वापस. मम्मी माझी ड्रॉइंग बघ ना किती छान काढली बघ मी. हे बघ ही रिव्हर आहे हा. ही रिव्हर जाऊन ना आता समुद्राला भेटणार. आणि मधात ना जहाज काढलंय मी, बघितलं का किती सुंदर काढलं. मम्मी हा ना ही छोटीशी ना माझ्यासाठी क्यूटशी गर्ल आहे. ही गर्ल चालली त्या झाडाजवळ. मम्मी बघ ना किती छान छान काढलं ना मी. होय तिकडे एक आमच्याकडे बसले पेनाचा नाश करत, रंगकांड्याचा नाश करत. इकडे तो बापाला त्याला पैशाची पडली. हा त्यानं किती बोलतात. आता आता आपाचींना फोन लावते मी. हॅलो, हा पप्पा, दादाला माझ्या बांगड्या आणून दे. हे मला बोलून राहिले, म्हणतात की तो भाऊलाची म्हणतात तर माझ्या बांगड्या कशाला हडपून बसला. किती किती बोलली मला. पप्पा मला त्या बांगड्या आणून द्यायला बा त्याला. पप्पा मम्मी ओरडली मला. आणि पप्पा मम्मी रडून राहिली. आपाजींना फोन लावला मम्मीने आणि मम्मी रडून राहिली. राडू दे आता. म्हटलं काय की वापस फोन लावे ना मग. खोटं आहे काय? 4 वर्ष झाली. काय 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 फुकट आहेत काय? तिच्या बापानं देईल, त्या लग्नात देईल, त्या घरी ठेवला दे म्हणा पोरगी. मग होंडा द्यायची गरज नव्हती. आपण जेवढी माणुसकी दाखवा तेवढी हिडकावून राहिली. ते एक कार्यक्रम म्हटला माझ्या घरचा तर तिली नाकावर येते, तिथे येत नाही. हा काय नाही बेटा, जा तू जा. ड्रॉइंग काढून राहिली ना तू, जा काढ ड्रॉइंग. आता तर दाखवतो जिले असं कशी येत नाही सांजिले. हा माझ्या बहिणीचा काही कार्यक्रम असो, माझ्या घरी काही कार्यक्रम असो, हिच्या अंगातच येते. आपण माणुसकी दाखवा साठी जाऊ द्या, जाऊ द्या. तर आता दाखवतो गेले. आता हे काय बाप येईन सांजिले, नाही तर बांगड्यासाठी दांगडोच करतो मी आता.